तुम्ही कॅप ठेवल्यामुळे झालं आता तुम्ही कॅप पाहिलं तुमच्यामध्ये म्हणा शेतकऱ्याला भिकारी बनलेल्या सरकारचा सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस माजी आमदार नामदेवरावजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या मोर्चाला मार्गदर्शन करा। जिल्हा काँग्रेस पक्षाच्या या मोर्चाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय जिल्हाध्यक्ष कल्याणरावजी काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री पटेल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आज आदरणीय आमचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत हा मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या बाबतीत त्यांच्यावर जो अन्याय या देशामध्ये आज नरेंद्र मोदींच्या सरकारांतर्गत, भाजप सरकारांतर्गत या ठिकाणी होतोय, महायुतीच्या अंतर्गत होतोय, त्याच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा या ठिकाणी आदरणीय कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला। न्याय देणं, न्याय मागणं हा आपला संविधानिक अधिकार आहे। त्यामुळे आज भर रस्त्यावर उतरून डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी, सर्व पुरुष बांधव या ठिकाणी सर्वसामान्य जनता आज उतरलेली आहे। जसं सगळ्यांना माहिती आहे, देश पण या गोष्टीपासून नोंद आहे की ज्या पद्धतीनं देशामध्ये भाजप सरकार, महायुतीची सरकार कार्य करत आहे, हे अतिशय संविधानाच्या विरोधामध्ये आहे। कॉन्स्टिट्यूशनल बाबतीमध्ये आपण बघितलं की संविधान रचनात्मक ज्या गोष्टी न्याय भावनेने ज्या देशाला सर्व धर्माला या ठिकाणी बघितलेला आहे, मात्र धर्माधर्मात राजनीती करायची आणि सत्ता आणायची आणि नंतर या देशावर ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या बळावर हे सत्ता प्राप्त करतात त्यांच्यावर अन्याय करायचा, ही भूमिका नेहमी सातत्याने भाजपची राहिलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये न्यायाची भूमिका ही नेहमीच काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि आज तीच भूमिका आदरणीय कल्याण काळे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांची सूचना संबंध महाराष्ट्राला आज 3 तारखेला सोमवारी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, असंघटित कामगारांना या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यावर आपण सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि आज महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन आज पहिला दिवस सुरू होतंय, त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीने ग्रामीण भागातला एक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या मोर्चामध्ये आमच्याबरोबर सामील झालेले माजी मंत्री आदरणीय साहेब नामदेवरावजी पवार साहेब, जे प्रदेशचे
सरचिटणीस आहे आणि आमचे प्रकाश मुगदिया साहेब, सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवतडे साहेब आणि रविदादा काळे, आमचे डॉक्टर जितेंद्र देहाडे साहेब प्रदेश काँग्रेस कमिटीचे, प्रदेशचे सर्व मान्यवर, आपले मागण्या काय दादा आपले सर्व महत्वाचे काय प्रदेश आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या माध्यमातून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला अवगत करू इच्छितो की शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. CCIने कापूस खरेदी बंद केलेली आहे. कापसाचा 12,000 रुपयाचा भाव 6-7 येऊन ठेपलेला आहे. सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे. सोयाबीनचा भाव सुद्धा 12,000वरून 4,000वर आलेला आहे, 6,000वर आलाय. अशा परिस्थितीमध्ये दुधाच्या भावामध्ये सुद्धा 40 रुपयाचा भाव आज 30 रुपयावर येऊन ठेपलेला आहे. अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या, त्याबरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्याच्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुलं दिली जातात, लोकांना विहिरी दिल्या जातात, गाय गोठा दिला जातो, त्याचे पेमेंट द्यायला तयार नाही. सांगायला एकीकडे बोलतात की रोजगार हमी योजनेला पैसे कमी पडणार नाही, परंतु गेली वर्षभर झाले त्या शेतकऱ्यांना विहिरीचा हप्ता मिळत नाहीये, ज्याला घरकुल मिळालं त्याचे पैसे मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या गरीब लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न ग्रामीण भागातल्या जनतेसमोर उभा आहे. याच्या पुढे जाऊन आज जालना जिल्हा घ्या, संभाजीनगर जिल्हा घ्या, वाळूची वाहतूक सुरू आहे, त्याच्या खाली माणसं मरताय. परवा जाफराबाद जिल्ह्यामध्ये 7 लोक मृत्यू पावली, काल जाफराबाद तालुक्यामध्ये शाळेची मुलं मृत्यू पावली. या मृत्यूची संख्या जालना आणि औरंगाबाद जिल्हा मिळून जवळजवळ 25वर जाऊन पोहोचलेली. आणि हे सगळं कशामुळे घडतंय तर या लोकांचे 2 नंबरचे जे धंदे सध्याच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांचे, त्याच्यामध्ये वाळूचा हा सर्रास वाळू माफियाला समर्थन करायचं काम हे सरकार करत आहे आणि मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक या जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर मग ते मटका असेल, राशनचा गहू काळ्या बाजारात जाण्याचा विषय असेल, पत्त्याचे डाव असतील, अशा वेगवेगळ्या अवैध धंद्याला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालायचं काम या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढलाय. आणि हे अवैध धंदे जे सुरू झाले त्याच्या पाठीमागं आत्ताच पवारसाहेब म्हणल्याप्रमाणे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत चाललाय. तुम्ही बघा, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी इतका क्राईम नव्हता, आता मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढत गेलेला आहे. याच्यावर सरकार काही करणार आहे का नाही करणार, म्हणून शेवटी आम्ही या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा काँग्रेस कमिटीतले वेगवेगळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि हा मोठा मोर्चा या ठिकाणी आम्ही पार पाडतोय. लवकरच आम्ही आपल्या मंडळीला संबोधित करून जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहे. किमान आमचं आणि आमच्या लोकांचं म्हणणं ऐकून तरी सरकारला जागा करा की शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतमजुरांच्या मागण्या, ज्याच्यामध्ये आमचे काम मार्गी लागावं, एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो. धन्यवाद. कमिटीच्या वतीनं या भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी मोर्चाचं नेतृत्व जिल्हा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मंत्री अनिलजी पटेल साहेब, महाराष्ट्राचे नेते प्रकाशजी मुगदिया, देशमुख साहेब, मोहनजी देशमुख प्राध्यापक, त्याचबरोबर प्राध्यापक जितेंद्रजी देहाडे, त्याचबरोबर सन्माननीय नामदेवरावजी पवार साहेब महाराष्ट्र सरचिटणीस व आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली व सन्माननीय विलास बापू अवताडे यांच्या उपस्थितीमध्ये, रवींद्र दादा काळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर धडकलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, कामगारांच्या विविध मागण्या,